मराठी, ते धडक ते धडक. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. ईश्वरपूर येथे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलाय. भाजपचे विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक विजय कुंभार आणि महेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी आमदार जयंतराव पाटील गटात प्रवेश केल्याने ईश्वरपुरात राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार जयंतराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास आहे. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणात सहभागी होणार आहोत, असे मत यावेळी विजय कुंभार यांनी व्यक्त केलंय. मी भारतीय जनता पार्टी आणि विकास आघाडीचा राजीनामा देऊन मी आणि महेश पाटील आम्ही आमदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण म्हणजे की शालेय जीवनापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. स्वर्गीय अशोकदादांच्या नेतृत्वाखाली शालेय जीवनापासून आम्ही सुरुवात केली. 30-40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं. बूथ एजंटपासून शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, इस्लामपूर नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता अशा पदावर काम करत असताना संघर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता नसताना 2014 पूर्वी कुठल्याही प्रभागात उमेदवार मिळत नसताना आम्ही उमेदवारांची शोधाशोध करून विक्रम भाऊ असेल किंवा आम्ही ही पार्टी जेवण ठेवली विकास आघाडी. आणि त्यानंतर 2014ला सत्तेत परिवर्तन झाल्यानंतर इस्लामपुरातल्या किंवा राज्यातल्या अनेक नेते काँग्रेस, राष्ट्रवादीचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला गेले. प्रवेश केल्यानंतर इस्लामपूरच्या नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर हिने त्या शहराचा ताबा घेतला पूर्ण सिस्टीमचा. आणि तिने इस्लामपूर नगरपालिकेमध्ये जे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतांची आम्ही तक्रार केली चंद्रकांत दादांच्याकडे की अन्याय होतो, यांना उमेदवारी डावलं जाते, मिळत नाही. आम्हाला उमेदवारी मिळणे न मिळणे हा विषय वेगळा आहे, पण निष्ठावंतांना जे चांगले दिवस यायला पाहिजे होते. पण भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंतांना काडीची किंमत राहिलेली नाही. निष्ठावंतांचा विचार केला जात नाही. एकमुखी नेतृत्व पाहिजे. एकमुखी जर नेतृत्व ह्या शहरात नसेल तर या शहराचा विकास होणार नाही. विकास आराखडा आहे, विकासाच्या नागरिक समस्या आहेत, पाणी पुरवठा आहे, 24/7ची योजना आहे, बऱ्याच अशा आमच्या कल्पना आहेत की ते इस्लामपूर शहरात नागरिक सुविधा मिळायला पाहिजे, नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून माझ्या वडिलांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आज अखेर गेली 45 ते 50 वर्ष माझ्या वडिलांच्या सहित माझे बंधू आणि आम्ही सर्व आणि आमचे विजय कुंभार, आमचे दिलीप दादा असतील, यांच्यासारखे तरुण पिढी ही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास आणि काम करण्यास ही मंडळी पुढे येऊन ह्या लोकांनी सगळ्या पक्ष वाढवला. पक्ष वाढवत असताना काही मंडळी भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यानंतर ते इथून निघून गेले, राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीची सत्ता बघून त्यानंतर त्यांनी परत भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेमध्ये प्रवेश केला. हे करत असताना या शहरातील आणि वाळवा तालुक्यातील जी लोक काम करत होती त्या लोकांची अडचण ही त्यांना भासू लागली. असं करत असताना त्यांनी या शहरातील
ज्या गुंडांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्या एकत्रित करून या शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रियपणे पुढं घेऊन त्यांच्या विचारानं नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा आणि नगरसेवक पदाचा उमेदवार कोण असावा, ह्या 3 टोळ्या एकत्रित येऊन हा निर्णय घेत आहेत. म्हणून आम्ही जो घेतलेला निर्णय आहे पक्षांतराचा, हा काही नगरसेवक पदासाठी आम्ही घेतलेला निर्णय नाही. आमचं ध्येय हे नगरसेवक पद हे अंतिम ध्येय नाहीये आमचं, की या शहरातील महिला भगिनी आणि जो इथला सुजाण नागरिक आहे या नागरिकांना ह्या गुन्हेगारीपासून परावृत्त करणे, या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये आपण मोठ्या प्रमाणात लढा उभं करणं, हा मूळ आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा आमच्या कुटुंबाचा हा हेतू आहे. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.